तर बातमी आहे मुंबईतून आणि ती देखील मुंबईकरांना दिलासा देणारी। पळटीटीच्या ब्रिजच्या एका लेनचं काम आता पूर्ण झालंय। या पुलावरून दादरच्या दिशेने जाणारी एक मार्गिका आता सुरू करण्यात आली आहे। पळटीटी ब्रिजचं काम मागच्या महिन्यापासून सुरू असल्यानं या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण व्हायची। आता एक मार्गिका सुरू झाल्यामुळे या भागातली वाहतूक कोंडी फुटायला मदत होणार आहे। तसंच दुसऱ्या मार्गिकेचं काम सुद्धा महिन्याभरात पूर्ण होणार आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांना आता वाहतूक कोंडीपासून मोठाच दिलासा मिळणार आहे। तर दादरकडे जाणारी एक मार्गिका आता वाहतुकीकरता खुली करण्यात आली आहे। खरं तर पळटीटी या पुलावरून जाताना नेहमीच वाहतूक कोंडीचा अनुभव मुंबईकरांना मिळायचा, मात्र आता काहीसा दिलासा या वाहतूक कोंडीतून मिळेल। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मागील काही दिवसांपासून पळटीटी ब्रिजचं काम हे सुरू आहे। दादरच्या दिशेने जाणारी जी लेन आहे त्या लेनचं काम मागील महिन्याभरापासून सुरू होतं। आता ते काम पूर्ण झालेलं असून वाहतुकीसाठी हा जो रस्ता आहे तो खुला करण्यात आलेला आहे। तर या ब्रिजवरून सीएसएमटी स्थानकाकडे जाणारी जी लेन आहे आता त्या लेनचं काम सुरू झालंय, त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रात या परिसरामध्ये आपल्याला वाहतूक कोंडी जी आहे ती पुन्हा एकदा पाहायला मिळेल। सीएसएमटी स्थानकाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम पूर्ण व्हायला महिन्याभराचा कालावधी लागेल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पुढील काही दिवस, पुढील काही महिने आता पुन्हा एकदा नागरिकांना सकाळच्या सत्रात वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे। खरं तर मुंबईमध्ये सध्या ठिकठिकाणी ब्रिजचं काम सुरू आहे। त्यात पळटीटी ब्रिज सुद्धा एक महत्त्वाचा ब्रिज मानला जातो आणि मागील महिन्याभरापासून या ब्रिजवरती काम सुरू असल्यामुळे पीक आवरमध्ये सकाळ आणि संध्याकाळ लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि नाहक त्रास जो आहे तो त्यांना सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत सहन करावा लागतोय। त्यामुळे आता पुढील काही दिवस हीच परिस्थिती या परिसरामध्ये आपल्याला जी आहे ती पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।